गोष्टी ज्ञान ध्यान करते तळक बुद्धी. सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी. योगा व्यायाम खान पान आणि त्यासोबत गुड मॉर्निंग सह्याद्री. गुड मॉर्निंग सह्याद्री. गुड मॉर्निंग सह्याद्री. नमस्कार. गुड मॉर्निंग सह्याद्रीच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, संत तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलंय, मन करा रे प्रसन्न. खरंच आहे, मन प्रसन्न असलं की त्याच्यावर आपण इतर अनेक गोष्टी सहज साध्य करू शकतो. आपल्या मनातल्या भावना असतील, आपल्या मनातले विचार असतील, आपल्या मनात येणारे शंका कुशंका असतील, काही असेल, आपण अगदी सहजपणे मांडू शकतो. आणि मांडण्याकरता प्रत्येक वेळेला शब्द हवे असतात, पण त्या शब्दांचं माध्यम कुठलं आहे हे पण महत्त्वाचं असतं. आज अशाच एका आगळ्या वेगळ्या माध्यमातनं आपल्याशी बोलणारे आणि अक्षरशः अक्षरातून संवाद साधणारे सुलेखनकार, ज्यांना आपण कायम वेगवेगळ्या माध्यमातनं आपण कॅलिग्राफी हे ग्रीटिंग असेल किंवा कॅलिग्राफी हे आज बऱ्याच अंशी आपण लोगो असतील, अशा वेगवेगळ्या माध्यमातनं ते वापरतो. पण ती कला साध्य कशी करायची, या साध्यतेपासून ते साधनेपर्यंत सगळं आपल्याला आज सांगणार आहेत पिनाकिन रिसबूड. तर आजच्या गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये त्यांनी केलेलं काम आणि त्यांनी आपल्याशी साधलेला संवाद नक्की पाहूया. मी तुम्हाला काही इथे तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवणार आहे त्याची, ते आपण लगेच त्याचं चालूच करूया. कसं ते आपण ते बघूया. मी लिहिताना आता देवनागरीचाच होल्ड पकडला आहे आणि लिहिताना या शोचंच नाव लिहितोय. आपण वेगवेगळ्या पद्धतीने ह्या टूल्सचा वापर कसा करतात ते एकदा बघूया. त्याच्यात मी आता ही फ्लॅट नी वापरतोय. जनरल इंग्लिशसाठी त्याचा वापर होतो. त्याच इंग्लिश टूलनी आपण परत मराठी पण लिहू शकतो. त्याच्यात जरा मोठं टूल जर वापरायचं झालं तर या वेगळ्या पद्धतीचं सेम पण मोठं टूल आहे. परत छोट्या अक्षरात काही वेगळं त्याच्यात ॲड करायचं असेल छान दिसू शकते. वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याचा वापर करू शकतो. त्यातल्या काही ह्या मोकळ्या सुटणाऱ्या जागा या देखील वेगळी त्याची गंमत देऊ शकतात. त्याच्यात आपल्याला वेगवेगळ्या भावना दाखवता येतात. त्या कशा दाखवतात ते तुम्हाला दाखवतो. की आपलं एक आवडतं गाणं आहे सध्याच्या लोकांचं, कितीदा नव्याने ते जे गाणं आहे ते थोडंसं त्याचा सॅड फील जो आहे तो घ्यायचा असेल तर आपल्याला
कसं घेता येईल ते बघूया आपण. हे असं उडती उडती अक्षरं काढून किंवा तसं करून नसतं चाललं. हे जरा याला थोडंसं रफ टेक्स्चर देणं. हा एक प्रकार वेगळा. आणि आपल्याला समजा एखादं फार सुंदर एक्सप्रेशन दाखवायचं की मी खूप खुश आहे, तर त्यावेळेस मी असं या पद्धतीने आधीच्या पद्धतीने लिहून चालणार नाही. त्यासाठी मला हे असं लिहायला लागतं. इतकं सरळ आणि इतकं असं उडतं उडतं. आताच नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे आपल्याला 2026ची. त्यासाठी एक छोटंसं आपल्याला ग्रीटिंग करता येईल. आता मगाशी आपण क्रेयॉन्सचं बघितलं, पेस्टल, ड्राय पेस्टलचं. आता जरा थोडंसं पण कापडावर बघूया कसं ते. त्याला काही मार्कर्स येतात, काही इंक्स येतात. तर आपण हे मार्करनी बघूया कसं वाटतं. ते छोट्याचं टी शर्ट आहे, तर काहीतरी गंमत जम्मत करूया त्याची जरा आपण. नमस्कार, मी पिनाकिन रिसबूड. मी गेली जवळपास 20 वर्ष सुलेखन कला शिकतो आहे आणि ते शिक्षण अजून चालू आहे. आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतात, वेगवेगळ्या नवीन नवीन माणसं भेटतात आणि वेगळं त्याच्यातनं अजून नवीन शिकायला मिळतं. आणि ह्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, उर्दू आणि अजून अनेक लिप्या आहेत, भाषा आहेत. त्यामध्ये ही कला करता येते. आणि ही कला शिकण्याकरता तुम्ही आर्टिस्ट असणं गरजेचं नाही. एक नॉन आर्टिस्टसुद्धा ह्याच्यामध्ये काम करू शकतो आणि चांगल्या प्रकारे काम करू शकतो. यामध्ये 2 प्रकारची टूल्स येतात. एक इंग्रजी होल्ड असतो आणि एक देवनागरी होल्ड असतो. ते तुम्हाला मी दाखवतो जस्ट. हा जो आहे ह्याला कट आहे आणि हा उजव्या बाजूला जो कट आहे हा. आणि तसंच इंग्रजीसाठी आपण एक फ्लॅट फ्लॅट टूल वापरतो. ते असं असतं त्यामध्ये. आणि इवन आपण पुढे जाऊन ब्रशचा वापर करू शकतो आणि वेगवेगळे टूल्सचा वापर करू शकतो. आणि वेगवेगळी ब्रशेस काही म्हणजे जिथे आपण अगदी घरात भांडी घासण्याचा जो ब्रश आहे तो सुद्धा याच्यात वापर करू शकतो आपण. त्यामुळे ह्याला कुठे असं लिमिटेशन असं नाही आहे की आपण हे वापरता येईल का, ते वापरता येईल का. जिथे अक्षरं पोचतात तिथे सुलेखन पोचतं. आणि सुलेखनाला असं कुठे असं बाउंड्रीज नाही आहेत. त्याच्या बाहेर जाऊन काम करू शकतो आपण. आणि त्याच्यात मी तुम्हाला दाखवतो. याच्यात पण काही काही गोष्टी केल्या आहेत मी आत्ता. त्यामध्ये गुड मॉर्निंग सह्याद्री
त्याच्यात आपण इवन आपले फिलिंग्स आपण व्यक्त करू शकतो. तर आता समजा एखादं गाणं आहे, कितीदा नव्याने तुला आठवावे, तर हे जे त्याच्यातला जो काय म्हणतात तो दर्द म्हणा किंवा एक थोडंसं ट्रॅजिक हे आहे ते त्याच्यातनं दाखवता येतं. त्याच्यातनं आनंद खूप झाला असेल तर तो एक ह्या प्रकारे दाखवता येतो, जे असं उडतं उडतं अक्षर आहे. एखादं ओम किंवा असं ट्रेडिशनल देवाचं असं काही करायचं असेल या प्रकारे करता येतं. आणि एक कंपोजिशन करण्याकरता आपण ह्या प्रकारे वापर करू शकतो. किंवा ते क्रेयॉन्स आहेत त्या प्रकारे आता नवीनच आपलं 2026 सुरू होतं आहे, नवीन झालं आहे, तर त्याकरता आपण याचं ग्रीटिंग असं बनवू शकतो. म्हणजे फक्त अक्षर नाही, पण आपण त्यातनं नंबर्समधनं सुद्धा काम करू शकतो. तसंच आपण एक कापडांवर पण काम करू शकतो. हे या प्रकारे आपण केलं आहे. तसंच ओढण्या किंवा साड्यांवर या प्रकारचे वेगवेगळे प्रयोग लोकांनी केलेले आहेत. आणि तसेच बऱ्याचदा या प्रकारचा चांगला काम करण्याचा एक्सपिरियन्स मला घेता आला इतकी वर्ष. आणि जवळपास 20-25 वर्ष मी हे करतो आहे. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं श्रेय आहे ते माझे गुरु, ज्यांना आत्ता पद्मश्री बहाल केली सरकारने, जे श्री अच्युत पालव, त्यांच्याकडे मी शिकलो आणि अजूनही ते शिक्षण माझं चालू आहे. आणि या सगळ्या प्रवासामध्ये त्यात खूप वेगवेगळे लोक भेटले आणि गेलं वर्ष पण खूप चांगलं मला त्याचा गेल्या वर्षीचा जो अनुभव होता तो खूप चांगला होता. ज्याच्यामध्ये सुरुवातच आमच्या सरांना पद्मश्री बहाल केल्याची सुरुवात झाली. त्याच्यानंतर सप्टेंबरमध्ये माझं आणि माझ्या एका ग्रुपचं जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये एक्झिबिशन होतं. तो एक अतिशय वेगळा अनुभव आम्हाला बघायला मिळाला. वेगळा अनुभव, त्याच्यात वेगळी लोकं भेटली. त्यांनी बरेच काही सल्ले आणि आम्हाला मोटिवेशन्स मिळाली. त्याच्यानंतर मीनवाईल साऊथ कोरियामध्ये एक मोठं एक्झिबिशन होतं. त्या एक्झिबिशनसाठी माझी 2 कामं त्या तिथे सिलेक्ट झाली. त्यामुळे खूप चांगलं वर्ष माझ्यासाठी हे होतं. आणि यापुढेही असे नवीन काही प्रयोग मला करायचे आहेत. नवीन ठिकाणी क्लासेस घ्यायचे आहेत आणि वेगवेगळे प्रदर्शनं आहेत, त्या ह्याच्यात भाग घ्यायचा आहे. तर आपण नवीन गोष्टी ह्या शिकू शकतो. ज्यांना कोणाला शिकायचं असेल तेही याचा प्रयत्न करू शकतात. धन्यवाद. अक्षरांच्या माध्यमातून इतका छान संवाद साधता येतो मित्रांनो, हे आपल्याला आज पिनाकिन रिसबूड यांनी प्रात्यक्षिकातनं दाखवलं. वेगवेगळे प्रकारची माध्यमं ही आपल्याशी संवादाकरता वापरली जातात, पण कागद, पेन, शाई, वेगवेगळे टूल्स, लहानपणी सुरुवात म्हणून आपल्या हातात मिळालेले क्रेयॉन्स, तिथपासून ते फ्रेंडशिप डेच्या मार्करपर्यंत सगळं वापरून आपण सुलेखन करू शकतो, हे आपल्याला आज पिनाकिन रिसबूड यांनी सांगितलं. आपण ते पाहिलं आणि ते पाहत असताना आपण खरोखरच भारावून गेलो. त्यांच्या आनंदामध्ये आपणही वाहत गेलो आणि आपण ह्या सगळ्याचा आनंद घेतला. आता अजून एका थोड्याशा गंभीर पण तरीसुद्धा रोजच्या जीवनातला महत्त्वाचा असा विषय अर्थकारण, त्याबद्दल आपण बोलणार आहोत. त्याबद्दल आपल्याशी वक्ते संवाद साधणार आहेत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार. गुड मॉर्निंग सह्याद्रीच्या ब्रेकनंतरच्या भागात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. वर्तमानपत्र वाचत, चहाचा कप हातात घेत, राजकारणापासून अर्थकारणापर्यंत, क्रीडेपासून ते मनोरंजनापर्यंत सगळे विषय आपल्याला वर्तमानपत्रात सापडतात. पण आपण आज जानेवारी महिन्याच्या पहिल्या बुधवारी भेटलोय. तर ते भेटत असताना गेलं वर्ष अर्थात 2025 हे कसं होतं अर्थकारणाच्या दृष्टीतून, आज हे आपण जाणून घेणार आहोत. त्याकरता चंद्रशेखर टिळक आपल्याबरोबर आहेत. ते सांगणार आहेत 2025 कशा पद्धतीनं धुरंधर वर्ष होतं अर्थकारणाच्या दृष्टीनं. गुड मॉर्निंग सह्याद्रीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. पिनाकिन रिसबूड त्यांच्या भागाविषयी बोलताना असं म्हणले की 2025 हे वर्ष त्यांच्या कलेसाठी वैयक्तिकरित्या, व्यावसायिकरित्या अत्यंत चांगलं गेलं. कदाचित ही आपल्या अर्थकारणाची एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया असेल. आपण 2026च्या पहिल्या आठवड्यात एकमेकांना भेटतोय
आणि त्यामुळे साहजिकच जुन्या आठवड्या, जुनं वर्ष, जुने महिने, जुना काळ हा मनामध्ये रेंगाळायचा हा काळ आहे. कोणत्याही राजकारणाच्या, अर्थकारणाच्या, समाजकारणाच्या पलीकडे जात जरी विचार केला तरी लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की अनेक भागांमध्ये, केवळ आपल्याच देशामध्ये अशातला भाग नाही, 2025 या वर्षानं त्यांच्या आधीच्या काळात न घडलेल्या अनेक घटना केल्या. आज आपण एकंदरीतच या भागामध्ये फक्त अर्थकारण, गुंतवणूक अशा विषयी बोलणार असल्यामुळे अगदी तितका जरी विचार करायचा झाला तरी लक्षात आलेली गोष्ट अशी आहे की गेली अनेक वर्ष एक देश म्हणून, एक समाज म्हणून, एक राष्ट्र म्हणून, एक राज्य म्हणून आपण प्रयत्न करत होतो, पण त्याची पोचपावती म्हणावी असं वर्ष म्हणजे 2025 आहे. मी क्रीडा क्षेत्राविषयी बोलतोय. तुमच्या असं लक्षात येईल की एकंदरीतच नवीन आर्थिक सुधारणांना 1991 पासून आपण सुरुवात केल्यानंतर पारंपरिक क्षेत्रांच्या पलीकडे जात, परंतु संपूर्ण देशभर ज्याचा प्रसार करता येईल अशा अनेक गोष्टींचा विचार केला. आणि आत्ता 2025 या वर्षामध्ये ज्या वेळेला आपल्या महिला क्रिकेट संघानं विश्वचषक जिंकला, ही त्याची पोचपावती होती. हे केवळ क्रीडा क्षेत्राचं यश नाही आहे, तर हे आपल्या आर्थिक सुधारणांच्या मानवी चेहऱ्याचं आणि समाजकारणाचंही एक महत्त्वाचं चित्र आहे, हे लक्षात घ्या. तो विश्वचषक अगदी आपण वर्षाच्या अखेरीला जिंकला, पण तरीसुद्धा चर्चा आपल्याकडे सुरू झाली, काही प्रमाणात अंमलातही आणली की दरवेळेलाच जाहिरात करताना एखादी अभिनेत्री, एखादी लेखिका, एखादी साहित्यिका आणि प्रसंगी एखादी राजकारणी स्त्री याच्या पलीकडे जात महिला खेळाडू चालतील का? हे फक्त क्रिकेटबद्दल नाही झालं, हे हॉकीबद्दलही झालं. आणि त्याच दृष्टिकोनातनं जर त्याचं पुढचं रूप पाहिलं तर असं लक्षात येईल की अवघ्या काही दिवसांपूर्वी आत्ता येणाऱ्या काळातल्या IPLचे ऑक्शन झाले आणि जो प्रदेश आपण गेली कित्येक दशकं एका वेगळ्या परिस्थितीमध्ये केला, तो शब्द जाणीवपूर्वक टाळतोय, पण तरीसुद्धा धुरंधर म्हणावं अशा अनेक गोष्टी 2025च्या अर्थकारणामध्ये घडल्या. ज्या देशामध्ये, ज्या प्रदेशामध्ये दररोज मला 1-2 मैल चालता येईल की नाही आणि मी सुखरूपपणे परत येईन की नाही अशी परिस्थिती अनेक वर्ष होती, तिथला एक खेळाडू त्याच्या बाजूच्या राज्याची टीम 8,40,00,000 रुपयाला ऑक्शनमध्ये किंवा लिलावामध्ये घेते, हे या धुरंधर अर्थकारणाचं गणित आहे. हे केवळ त्याच काळात झालं अशातला भाग नाही. अगदी जागतिक अर्थकारणाचा विचार करायचा झाला तर जे देश फारच क्वचित उल्लेख केले जातात ते तथाकथित महासत्तांच्या समोर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उभे राहतात, हेही गणित पाहिलं. मग कधी इस्रायल हमास असेल, कधी रशिया युक्रेन असेल, कधी अफगाणिस्तान तालिबान असेल, याचा आपल्या देशाच्या अर्थकारणाशीही नक्की संबंध आहे. मी ज्या वेळेला कॉमर्सचा विद्यार्थी होतो त्यावेळेला संरक्षण म्हणजे आपल्या देशांच्या 4 सीमांचं रक्षण असं गणित केलं गेलं. 2010-11 पासून या धोरणांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर बदल केले गेले आणि त्यातही करोनाला सामोरं जाताना विचार मांडला गेला की आपण संरक्षणासाठी, तेलासाठी, कोळशासाठी, सोन्यासाठी किती काळ आयातीवर अवलंबून राहणार आणि काही उद्दिष्ट ठरवली गेली आणि त्या उद्दिष्टांची सांगता आणि त्यातनं आज आलेली पोचपावती, हेही धुरंधर म्हणण्याचं गणित आहे का? खरं सांगायचं म्हणजे मी 2025च्या अर्थकारणाला धुरंधर एवढ्याच करता म्हणलं की तो सिनेमा आत्ता आला, चालला, चर्चा झाली म्हणून नव्हे, पण कितीतरी वर्षांनी हा शब्द मोकळेपणाने दोन्ही बाजूनं सिनेमामध्ये आला, तसं कितीतरी वर्षांनी अत्यंत मोकळेपणाने मग कधी संरक्षण असेल, कधी अवकाश संशोधन असेल, कधी शिक्षण असेल, कधी क्रीडा असतील, अगदी कधी कलासुद्धा असतील, यांचं व्यापारीकरण जरी केलं नाही तरी व्यावसायिकीकरण करण्याचा विचार केला का? आणि तो केवळ देशांतर्गतच झाला अशातला भाग नाही, तर तो निर्यातीच्याही दृष्टीने झाला का? या सगळ्या प्रश्नांची आपण सगळ्यांनी मनोमन उत्स्फूर्तपणाने दिलेली उत्तरं होकारार्थी होती आणि म्हणून 2025चं अर्थकारण हे धुरंधर अर्थकारण होतं. अनेक राजकीय संकेतांमुळे त्याची सविस्तर चर्चा जरी आपण केली नाही आणि तो या भागाचा उद्देशही नाही, तरी लक्षात येणारी गोष्ट आहे की येणाऱ्या काळामधलं सुख आत्ता आपण उंबरठ्यावर आणलंय, ते माप कधी ओलांडायचं, इतकाच तो प्रश्न आहे. अर्थकारणाचं वर्ष हे इतक्या सहज आणि सोप्या शब्दात चंद्रशेखर टिळक यांनी आज आपल्याला गुड मॉर्निंग सह्याद्रीच्या माध्यमातून 2025चा आढावा घेत सांगितलं. तर अशाच वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करण्याकरता आणि वेगवेगळ्या कला आपण जाणून घेण्याकरता पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत पाहत रहा गुड मॉर्निंग सह्याद्री. नमस्कार.